नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मार्केट छान होतं, पण कन्सॉलिडेट होत होतं। सुरुवातीला अगदीच नॅरो रेंज होती आणि त्यानंतर मार्केटनी थोडी रॅली पकडली। 200 ते 250 पॉईंट सेन्सेक्स वर होता, पण 25,500चा टप्पा मार्केटने पार केला, त्यामुळे तो एक रेजिस्टन्स होता। याच्या पुढे 25,700चा रेजिस्टन्स आहे। आज JSW, ॲक्झोनोबल आणि JSW पेंट, ॲक्झोनोबलच्या संदर्भात 1 महिन्यापूर्वी साधारण पेपरला बातमी आली होती, टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, सगळीकडे, की ॲक्झोनोबलचे जे प्रमोटर्स आहेत ते त्यांचा सगळ्याच्या सगळा स्टेक विकणार आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या इंटरेस्टेड आहेत। पण पुष्कळ वेळेला अशा बातम्या पूर्ण व्हायला वेळही लागतो। या वेळेला एवढा जास्त वेळ लागला नाही। JSW पेंटनी ॲक्झोनोबल इंडियाच्या प्रमोटरचा सगळाच्या सगळा हिस्सा घेतला, म्हणजे हा जो हिस्सा आहे तो 74.76% एवढा हिस्सा घेतला। याची किंमत 9,400 कोटी एवढी झाली। पण हा जो हिस्सा घेतला तो जो करंट भाव चालू आहे त्या करंट भावाच्या हिशोबाने 16% डिस्काउंटवर घेतला। हा भाव जो आहे तो 2,762 रुपये 5 पैसे या दराने त्यांनी ही हिस्सेदारी घेतली। त्यामुळे आता JSW पेंटला ओपन ऑफर आणावी लागेल। ही जी ओपन ऑफर असते ती गेल्या 6 महिन्याची सरासरी किंमत किंवा गेल्या 2 आठवड्याचं वेटेड ॲव्हरेज याच्यापैकी जी जास्त किंमत येईल ती जास्त किंमत ठरवली जाते। ही किंमत 3,417.77 3,417.77 एवढी ठरवली गेली। 1.14 कोटी शेअर्स JSW पेंट ओपन ऑफरमध्ये घेईल आणि बहुतेक 100% ॲक्सेप्टन्स रेशो आहे, म्हणजे कुणाचेही शेअर नाकारले जातील असं वाटत नाही। त्यामुळे सुरुवातीला शेअर पडला आणि नंतर मग जशी ओपन ऑफर प्राइस जाहीर झाली तशी शेअरची किंमत वाढत गेली। वेदांताने तक्रार केली की चीनमधून आयात होणाऱ्या स्टेनलेस स्टीलच्या नवीन प्रॉडक्टवर अँटी डम्पिंग ड्युटी लावावी, तर DGTRने याचं रिव्ह्यू नोटिफिकेशन जाहीर केलं, तर स्टील ट्यूब आणि सीमलेस पाईप या दोन्हीसाठी ही अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाण्याची शक्यता आहे। जिओ ब्लॅक रॉक याला सेबीकडून सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळालं, त्यामुळे आता जिओ ब्लॅक रॉक हे स्टॉक ब्रोकर, क्लिअरिंग मेंबर ही कामं करू शकतील। म्हणून आज जिओ फायनान्सचा शेअर तेजीत होता। होनासाच्या 2 सबसिडियरीच्या अमॅलगमेशनला NCLTने परवानगी दिली। अशोक लेलँडला
200 ट्रकसाठी इन्स्टंट ट्रान्सपोर्ट सोल्युशनकडून ऑर्डर मिळाली. अडाणी पॉवरकडून भेरला म्हणजे हेवी इलेक्ट्रिकल्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स यांना 6,500 कोटीची ऑर्डर अडाणी पॉवरकडून मिळाली. PNB हाऊसिंग 1 जुलैला NCD द्वारा म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स NCD द्वारा फंड उभारणी करण्याचा विचार करेल. 10,000 कोटी रुपये ते NCD द्वारा उभे करण्याची शक्यता आहे. ICICI प्रुडेन्शियल मॅनेजमेंटमध्ये 2% स्टेक घेण्यासाठी ICICI बँकेला परवानगी मिळाली. NMDC स्टील त्यांच्या छत्तीसगड इथल्या नागरनार प्लांटमध्ये ऑटोमोटिव्ह स्टीलचं उत्पादन करेल. PNGRB हे आता PNGRB टॅरिफ रेट निश्चित करणार आहे. तर एका झोनसाठी एकच रेट असेल. त्यामुळे काही शहरांमधले रेट वाढतील तर काही शहरांमधले दर कमी होतील. त्यामुळे त्याचा फायदा गॅसच्या कंपन्यांना होईल. गेल, गुजरात गॅस, महानगर गॅस यांना याचा फायदा मिळेल म्हणून हे सगळे शेअर आज तेजीत होते. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टला 1,105 कोटीच्या 2 मोठ्या ऑर्डर मिळाल्या. नवीन स्टील पॉलिसी 2025 अंतर्गत ग्रीन स्टील प्रोक्युअरमेंट 20% मंजूर होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी इन्सेंटिव्ह दिला जाईल. माझगाव डॉकला कोलंबो डॉकयार्ड PLCच्या अधिग्रहणाला मंजुरी मिळाली. ह्या ॲक्विजिशनसाठी ते 452 कोटी रुपये खर्च करणार आहेत. आज स्टॉक स्पेसिफिक मार्केट चाललं होतं. स्मॉल कॅपचे शेअर तेजीत दिसत होते, पण बाकी निफ्टी किंवा सेन्सेक्स याच्यामध्ये मात्र कन्सॉलिडेशन सुरू होतं. मला एक असं वाटतंय की शुक्रवारचा संध्याकाळचा जो व्हिडिओ असतो तो कोणी फारसा बघत नाही किंवा वाचत नाही. कदाचित उद्या मार्केट थोडंच आहे का, शनिवारी मार्केटला सुट्टी असते. त्यामुळं शनिवार रविवार बघून तरी काय उपयोग त्या व्हिडिओचा, म्हणून कदाचित रविवारी संध्याकाळी बघितला तर बघितला किंवा सोमवारी सकाळी नजर टाकू असं असेल असं मला वाटतंय. त्यात चूक काही नाही, पण किंवा मला व्ह्यूज एवढे, लाईक्स एवढे, सबस्क्रायबर्स एवढे असंही मला काही म्हणायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला कमाई व्हायला पाहिजे, उत्पन्न मिळायला पाहिजे. त्यासाठी या बातम्या आत्ता त्याचा परिणाम झालेला असतोच असं नाही, तर त्या बातम्यांचा परिणाम सोमवारी होऊ शकतो हे मात्र लक्षात घ्या. आणि आठवणीने नवीन काय आहे बाबा याच्यामध्ये ते सोमवारी सकाळचा जो व्हिडिओ असतो त्या व्हिडिओबरोबर याही व्हिडिओकडे लक्ष द्या. कारण आता मी तर म्हातारी झाले, तुम्ही मला सावरताच आहात. म्हणजे आत्ता माझी एके ठिकाणी माझ्याच माहेरच्या गावामध्ये मुलाखत झाली,
तर त्या मुलाखतीत मी आवर्जून सांगितलं आहे की जे ट्रोलिंग केलं जातं ते माझ्या बाबतीत कधीच झालं नाही. मला सगळ्या लोकांनी सांभाळून घेतलं. म्हणजे आज सकाळचंच उदाहरण द्यायचं झालं तर माझी तारीख टाकायला चुकली होती. मी 28 तारीख टाकली होती. तर जशी माझी मुलं सांगतील तसं माझ्या वाचकांनी, श्रोत्यांनी मला सांगितलं आजी तारीख चुकली आहे. मी ती तारीख नीट करून टाकली. त्यामुळे तिथे कुचेष्टा, ट्रोलिंग असा कुठलाच भाव नसतो. त्यामुळे मला खूप आनंदही होतो. मन भरून येतं की बाबा आपल्याला सगळेजण सावरून घेतात. चूक झाली तरी माझ्या चुका कधी चव्हाट्यावर मारल्या जात नाही. त्यामुळे मला या वयात सुद्धा व्हिडिओ करायला, ब्लॉग द्यायला उत्साह येतो. आणि तेवढंच तुम्ही त्यातून पैसे कमवावेत अशी मात्र माझी खूप इच्छा असते. भले माझी व्ह्युअरशिप वाढो, सबस्क्रायबर वाढो, नाहीतर न वाढो. माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला मार्केट समजावं, तुम्हाला मार्केट शिकता यावं आणि तुम्हाला पैसे मिळावेत तुमच्या संसारासाठी किंवा तुमच्या अडचणीसाठी त्या पैशाचा उपयोग करता यावा एवढाच उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही शुक्रवार संध्याकाळचा व्हिडिओ आज बघितलात काय किंवा सोमवारी बघितलात काय, पण त्याचा उपयोग मात्र मार्केट करण्यासाठी तुम्ही करा. आता आपली भेट होईल सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.